गेल्या 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या पूरस्थितीचा आणि महाड शहरातील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी। महाडची परिस्थिती बिकट आहे सध्या, कारण काल रात्रीपासून पाणी चढायला सुरुवात झालेली आहे। आता आपण जे बघताय ह्या लेवलला ह्याच्यापेक्षा एवढ्या छातीच्या लेवलला पाणी होतं काल, परंतु सकाळी पाणी ओसरायला लागलेलं आहे। पण महाबळेश्वर साईड आणि पोलादपूर साईड जास्त पाऊस असल्यामुळे परत पाण्याची लेवल वाढत आहे। तरी महाड नागरिकांना आवाहन करतो की सगळ्यांनी सतर्क राहा, ग्राउंडला किंवा डीप पाण्यामध्ये कोणी जाऊ नका। मी आत्ता महाड शहराच्या सकल भागामध्ये आता दस्तुरी नाक्यावरती पाणी भरलेलं आहे। त्याचबरोबर इथे आता आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आत्ता इथे रेस्क्यूची टीम आहे। या सकाळपासून त्यांनी आज रेस्क्यू टीम केलेली आहे। अक्षरशः म्हणजे या विभागामध्ये काही हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट आहेत ना, तेही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी जे लोक अडकलेली आहेत त्यांनी प्रत्यक्षात तिथं थांबावं, आमचा जो संपर्क करावं आणि त्या ठिकाणीवरनं आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त तेवढं त्याच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आता पाहिलं आहे की रेस्क्यू टीम आता काही पेशंट आणण्यासाठी घेऊन चालले आहेत। या विभागामध्ये काही ठिकाणी अशा हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी पेशंट अडकलेले आहेत, त्या पेशंट आणण्यासाठीच ते आत्ता गेलेले आहेत। परंतु रेस्क्यू टीम सकाळपासून जी कार्यरत आहे, महानगरपालिकांना कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका सज्ज आहे। उदय सावंत, माझे कोकण, रायगड।